नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आज आपण 7 ते 24 महिन्यांच्या लहान बाळांकरता अगदी पौष्टिक असे घरगुती सेरेलॅक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी 2 वाटी मखाना घेतलेले आहेत। तर बघा, हे जे मखाणे आहेत ना, ते सुरुवातीला जरासे नरमसर असतात, त्यामुळे आपल्याला हे अगोदर भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 वाटी मखाणे घालायचे आहेत। आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती हे मखाणे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। अधूनमधून आपल्याला हे मखाणे सतत परतवून घ्यायचे आहेत, कारण हे मखाणे लगेचच करपले जातात, त्यामुळे आपल्याला कुठेही गॅस सोडून जायचा नाही। हे मखाणे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला अधूनमधून अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। तर बघा, मखाणे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, प्रोटीन असते, फायबर असते। कॅल्शियममुळे काय होतं की बाळांची जी हाडे आहेत ते अगदी मजबूत होण्यास मदत होते। त्याचबरोबर यामुळे वजन देखील वाढतं। तर मखाना खाल्ल्यामुळे बाळाचा बौद्धिक विकासही खूप चांगल्या प्रकारे होतो। याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिएंट आहेत, म्हणजेच पौष्टिक तत्वे आहेत। तर बघा, आता आपले इथे मखाणे आहेत, याचा कलर जरा चेंज झालेला आहे। त्याचबरोबर हे मखाणे छान कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत। यामधला एक मखाणा तुम्हाला फोडून दाखवते। बघा, लगेच फुटला गेला, छान कुरकुरीत असा झालेला आहे। आता लगेचच आपण हे सर्व मखाणे काढून घेऊया। तर इथे मी घेतलेले आहेत 2 वाटी पोहे। जे पोहे आपण नाश्त्यासाठी बनवतो ते पोहे घेतलेले आहेत। ज्या वाटीने आपण मखाणे मोजून घेतले त्याच वाटीने हे 2 वाटी पोहे मोजून घ्यायचेत। आता हे पोहे देखील आपल्याला भाजून घ्यायचे, त्यासाठी त्याच कढईमध्ये हे 2 वाटी पोहे घालूयात। हे पोहे अगोदरच चाळून त्याचबरोबर निवडून घेतलेले आहेत। पोहे भाजताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि हे पोहे देखील अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। पोहे भाजण्याकरता साधारणतः आपल्याला 5 ते 6 मिनिटे लागतात। पोह्याचे देखील भरपूर सारे फायदे आहेत। त्याचबरोबर पोहे पचायला देखील अगदी हलके असतात। तर बघा, पोहे देखील आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्याचबरोबर अधूनमधून सतत मिक्स करत राहायचे, जेणेकरून पोहे सर्व साईडने एकसारखेसे भाजले जातील आणि अजिबातच करपणार देखील नाहीत। तर मी आपल्या चॅनलवरती आणखीन सेरेलॅकच्या काही रेसिपीज टाकलेल्या आहेत, जसे की डाळ तांदळाचे सेरेलॅक किंवा मग नाचणी सत्व कसे बनवायचे, नाचणीचं सेरेलॅक कसं बनवायचं, त्याचे देखील व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। त्या देखील जरूर पहा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। तर त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर बघा, इथे आपले पोहे जे आहेत याचा कलर इथे चेंज झालेला आहे, गोल्डन सर असा याला कलर यायला लागलेला आहे। म्हणजेच बघा, आपले पोहे इथे छान कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत। आता मी तुम्हाला थोडेसे पोहे घेऊन कुस्करून दाखवते। बघा, छान कुरकुरीत असे पोहे झालेले आहेत। हे पोहे आपण काढून घेऊयात। आता आपल्याला इथे घ्यायचे आहेत काही बदाम, ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत। तर इथे मी साधारणतः 14 बदाम घेतलेले आहेत। तुम्ही बदामासोबत आणखीन ड्रायफ्रूट घेऊ शकता, जसे की काजू, पिस्ता असेल, अक्रोड असेल, कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता। तर हे बदामही आपल्याला बघा मीडियम गॅसवरती, लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। बदामाचे देखील खूप सारे फायदे आहेत। यामुळे देखील प्रोटीन, फायबर भरपूर प्रमाणामध्ये आहे। त्याचबरोबर यामुळे बाळाचा बौद्धिक विकासही छान होतो। तर बघा, इथे आपले सर्व जिन्नस आहेत ते भाजून घेतलेले आहेत। आता हे भाजून घेतलेले घटक आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। तर बघा, एक 5-10 मिनिटानंतर हे संपूर्ण जिन्नस थंड झालेत। तर बघा, थंड झाल्यानंतर पोहे आहेत आणखीनच कुरकुरीत झालेले आहेत, मखाणे देखील आणखीन कुरकुरीत झालेले आहेत। आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये हे सर्व घटक आहेत, भाजून घेतलेले साहित्य घालायचं आहे। आता आपण याला झाकण लावून घेऊया आणि हे मिक्सरला वाटून घेऊया। मी इथे मोठं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे, कारण आपली क्वांटिटी जास्त आहे। तर बघा, अगदी पिठाप्रमाणे बारीकसर असं मी हे मिक्सरला दळून घेतलेले आहे। बघू शकता, अगदी बारीकसर असं दळून घ्यायचं आहे। यानंतर बघा, आपली जी पीठ चाळायची चाळणी असते त्यामध्ये हे पूर्ण जे आपण मिक्सरला दळून घेतलेले साहित्य आहे ते चाळून घ्यायचं आहे। तर मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दळून घेतलं आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही लहान भांड्यामध्ये देखील 2-3 बॅचेसमध्ये हे मिक्सरला बारीकसर असं बनवून घेऊ शकता। तर बघा, हे आपलं चाळून झालेलं आहे। यामध्ये बघा काहीसे रवाळसर असे कण राहतात, त्यामुळे जरूर चाळून घ्या। तरी ते आपलं छान घरगुती पौष्टिक असं सेरेलॅक, मखाण्याचे सेरेलॅक तयार झालेलं आहे। हे तयार झालेलं सेरेलॅक आता आपण एका हवाबंद डब्यामध्ये भरून घेऊयात। तर हे जे सेरेलॅक आहे ते तुम्ही अगदी 8 ते 10 दिवस हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। हे सेरेलॅक आहे ते तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता। प्रवासात बाळाला खाण्यासाठी
हे सेरेलॅक तुम्ही वापरू शकता. फक्त तुमच्याकडे कडकडीत असं गरम केलेलं पाणी असायला हवं. त्यामध्ये फक्त आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि मग आपलं सेरेलॅक रेडी होतं. तर बघा छान असं आपलं हे सेरेलॅक रेडी झालेलं आहे. तर हे सेरेलॅक कसे बनवायचे, कसे शिजवायचे, बाळाला कसे खाऊ घालायचे ते आपण पाहूयात. तर पहा इथे ना मी एक पातेलं घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. त्याचबरोबर आपण जे तयार केलेलं सेरेलॅक आहे ते 2 चमचे सेरेलॅक यामध्ये टाकायचं आहे. सेरेलॅक टाकून घेतलं की हे लगेच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात गुठळी राहता कामा नये. आणखीन एक सेरेलॅक बनवायची पद्धत आहे ती म्हणजे फक्त कडकडीत उकळत्या पाण्यामध्ये 2 चमचे तुम्ही सेरेलॅक घातलं आणि मिक्स करून घेतलं की तुमचं सेरेलॅक रेडी होतं. आणि दुसरी पद्धत ही गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. तर बघा ही दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते. आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं तूप आणि मिक्स करून घेऊया. आता मी यामध्ये अजिबातच साखर, मीठ काहीही वापरणार नाही. 1 वर्षाच्या खालील बाळाला साखर किंवा मीठ काहीही देऊ नये. जर तुमचं बाळ 1 वर्षाच्या वरील असेल तर त्यासाठी तुम्ही यामध्ये किंचित थोडीशी साखर घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी साखर वापरली तरी चालेल. आणि जर बाळ बघा लहान असेल, 1 वर्षाच्या आतील असेल तर त्यासाठी तुम्ही हे सेरेलॅक तयार झाल्यानंतर यामध्ये थोडंसं केळी कुस्करून घालू शकता, ज्यामुळे याला गोडसरपणा येईल आणि बाळ हे सेरेलॅक अगदी आवडीने खाईल. तर पहा आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे सेरेलॅक आपण शिजवून घेऊया. इथे बघा याला उकळी आलेली आहे. आता आपण हे छान एकजीव असं मिक्स करून घेऊया. उकळी आल्यानंतर हे सेरेलॅक तयार होईपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे आणि हे सेरेलॅक शिजवून घ्यायचं आहे. तर बघा याआधी मी सेरेलॅकचा व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये एक कमेंट आली होती की ताई आपण 1 वर्षाच्या खालील बाळाला मीठ आणि साखर का नाही देऊ शकत. तर त्याचं कारण असं आहे की 1 वर्षाखालील जे बाळ असतं त्यांची किडनी पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते. त्याचबरोबर पचनसंस्थाही पूर्णपणे विकसित झालेली नसते. यामुळे आपण बाळांना मीठ आणि साखर नाही देऊ शकत. तर बघा इथे आपले सेरेलॅक आहे ते शिजून तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी बघा या पद्धतीची आहे. लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सेरेलॅक एका वाटीमध्ये काढून घेऊया. याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची कारण थंड झाल्यानंतर हे आणखीनच घट्टसर असं होतं. तर हे सेरेलॅक 7 ते 24 महिन्यांच्या बाळांसाठी आहे. जर तुमचं बाळ बघा सेरेलॅक खात नसेल, कारण सुरुवातीलाच आपण त्यांना असं काही भरवतो, तर यामध्ये ना थोडीशी केळी कुस्करून घ्याला. नक्कीच बाळ तुमचं सेरेलॅक आवडीने खाईल. तर बघा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहिला आहे आणि तुमचे बाळ किती महिन्यांचं आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन अशा भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये. चला तर मग बाय बाय.